हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा. प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाणपूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग. म्हणून सांगितलंय 4 राज्यात शेकडो उड्डाणं करून शेकडो रॅल्या करून पेट्रोल डिझेलचा चुराडा केल्यानंतर ही सोन्यावर आले. ही पश्चात बुद्धी झालेली आहे मोदी साहेबांना. अहो, ज्या व्यवसायावर करोडो लोक जगतात, ज्या व्यवसायावर करोडो लोकांचा विश्वास आहे, जे आपल्या सोनाराकडे पिढ्याने पिढ्या दागिने घडवतात, अशा व्यवसायावर तुम्ही आमच्या घाला घालत आहेत. जवळपास 1.5-2 कोटी लोक या व्यवसायावर अवलंबून आहेत. सरापाने जर सोनं नाही विकलं तर त्यांच्या लेकरा बाळांनी खायचं काय, त्यांनी घेतलेल्या कर्जाचं करायचं काय, त्याचं व्याज कोण भरणार, त्याच्या नोकराची पगार कोण देणार, आणि नोकराला काढल्यावर नोकरानं काय उद्योग करायचा, याचं कसलंही मार्गदर्शन मोदी साहेबांनी केलं नाही. मोदी साहेब, तुम्ही हिंदू धर्माचा फार पुरस्कार करता, परंतु गळ्यात अर्धा ग्रॅम असू दे किंवा 1 ग्रॅम असू दे, त्याची वाटी मणी मंगळसूत्र घातल्याशिवाय आपल्या हिंदू लोकांचा संसार सुरू होत नाही. अशा हिंदू धर्माच्या पवित्र मंगळसूत्रावर देखील तुम्ही घाला घातलायत. तसं तर तुम्हाला मंगळसूत्राची काय किंमत आहे हे माहित नाही, हे नाही सगळ्या देशाला पण माहित आहे. त्यामुळे आमची जी काय उपजीविका आम्ही कष्ट करून खातो, आम्ही कुणाच्या चोऱ्या करत नाही. आज हॉलमार्किंगच्या दागिन्याशिवाय आम्ही धंदा करत नाही. असं असताना प्रामाणिकपणे सचोटीने व्यवसाय करणाऱ्या तुम्ही सोनं विकताना पण पैसे घेता आणि मोडताना पण 3% जीएसटी घेता. एवढा महसूल कुठल्याही व्यवसायात मिळत नाही. कारण जिथं सोनं विक्री केली जाते तिथं जेव्हा खरेदी केलं तेव्हा 3% म्हणजे डबल मिळते गव्हर्नमेंटला. असं असताना तुम्ही करोडो लोकांच्या पोटावर पाय द्यायला निघालेला हा पश्चात बुद्धी आहे आणि हा पंतप्रधान मोदींचा पराभव आहे. महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग. वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे. वळसंग मध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषण मुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव. वळसंग.